हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय युलर्स थेरमवरचे समेटिव्हसाठीची जी क्वेश्चन बँक आहे त्यामधले प्रॉब्लेम्स, युलर्स थेरम आणि त्याचे डिडक्शन्स. ओके, सो फाइंड एक्स स्क्वेअर यू एक्स एक्स प्लस 2xy यू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर यू वाय वाय इफ यू इज गिवन ॲज लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर. ओके, फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला आणि तुम्हाला ॲडिशन ऑफ दिस 3 टर्म्स तुम्हाला फाइंड आउट करायचे, बरोबर. तर यासाठी डिफरन्शिएट करायची गरज आहे का? नो, डिफरन्शिएशन करायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त एवढंच चेक करायचं आहे की यू होमोजिनियस आहे का. जर तो होमोजिनियस असेल तर तुम्ही युलर्स वापरू शकता, जर तो होमोजिनियस नसेल तर तुम्ही डिडक्शन वापरू शकता, बरोबर. सो यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर. तर चेक कसं करायचं की यू हे फंक्शन होमोजिनियस आहे का नाही. तर डिग्री ऑफ एव्हरी टर्म शुड बी सेम. इथं एकच टर्म एक्झिस्ट होते, लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर. आणि आतलं जे फंक्शन आहे त्या फंक्शनमधल्या प्रत्येक टर्मची डिग्री 3 आहे. म्हणजे इनर फंक्शन जे लॉगच्या आतमधलं ते होमोजिनियस आहे, फक्त लॉग हा प्रॉब्लेम आहे. ओके, बिकॉज ऑफ लॉग प्रत्येक टर्ममध्ये जर तुम्ही एक्सला टी एक्सने रिप्लेस केलं आणि वायला टी वायने रिप्लेस केलं तर जो रिक्वायर्ड टी रेस टू एन जो आहे तो लॉगच्या बाहेर नाही घेता येत आपल्याला बिकॉज ऑफ लॉग. ओके, म्हणून आपण काय करणार आहे तर एक्सपोनेन्शियल घेणार आहे दोन्ही साईडला. हा लॉग आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तर एखादं फंक्शन रिमूव्ह करायचं असेल तर आपण काय करतो, त्याचा इन्व्हर्स अप्लाय करतो. सो लॉगचा इन्व्हर्स काय आहे, एक्सपोनेन्शियल. दोन्ही साईडला एक्सपोनेन्शियल घेतलं तर तुम्हाला काय मिळेल, ई रेस टू यू इज इक्वल टू ई रेस टू लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर. ओके, सो ई रेस टू यू इज इक्वल टू ई आणि लॉग एकमेकांचे इन्व्हर्सेस आहेत. सो फक्त काय उरेल, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस एक्स स्क्वेअर वाय. ओके, मायनस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर. ओके, आता हे जे फंक्शन आहे जे राईट हँड साईडला दिसतंय, जे मी आता हायलाईट करणार आहे, हे फंक्शन क्लिअरली होमोजिनियस आहे, बरोबर. आणि प्रत्येक टर्मची डिग्री किती आहे, 3 आहे. म्हणूनच आपण त्याला होमोजिनियस म्हणतो. याचा अर्थ काय, एफ ऑफ यू इज इक्वल टू ई रेस टू यू इज होमोजिनियस. ओके, म्हणजे ई रेस टू यू होमोजिनियस फंक्शन झालं. ठीक आहे, तर ई रेस टू यू जर होमोजिनियस फंक्शन असेल so f of u is homogeneous. F of u is homogeneous function of degree 3 hence by Euler's deduction, or you can say by Euler's theorem, x times del u by del x plus y times del u by del y is equal to n times f of u divided by f dash u, where f of u is the homogeneous function and n is its degree. ओके, सो या केसमध्ये डिग्री किती आहे, 3. म्हणजे n ची व्हॅल्यू काय झाली, 3. या केसमध्ये एफ ऑफ यू काय आहे, ई रेस टू यू, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह पण ई रेस टू यू. ओके, सो 3 टाइम्स ई रेस टू यू डिवायडेड बाय ई रेस टू यू. ई रेस टू यू कॅन्सल होईल. सो इथं काय उरलं, 3. ओके, नाव they have asked about second ordered term. Okay, x square uxx plus 2xy uxy plus
y square u y is equal to what? Okay, so this is equal to, by formula it is equal to g of u into bracket g dash u minus 1. Okay, where g of u is f of u divided by n times f of u divided by f dash u. In this case g of u is 3, which is constant. Okay, so x square uxx plus 2xy uxy plus y square uyy is equal to g of u is 3 into bracket 3 चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u काय येणार? u is absent there. Okay, so 3 चं डेरिव्हेटिव्ह will 0 minus 1, so it is equal to minus 3. Okay, so this is the answer and this is what we do in Euler's theorem. So this is another question. If u is equal to tan inverse x cube plus y cube divided by x plus y, then prove that x square uxx plus 2xy uxy plus y square uyy is equal to sin 2u into bracket 1 minus 4 sin square u. इथं पण सेम गोष्ट आहे. टॅन इनवर्स एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स प्लस वाय हे खूप मोठं फंक्शन आहे आणि ज्यावेळी तुम्हाला मिक्स्ड पार्शियल डेरिव्हेटिव्ज विचारले जातात त्यावेळी तुम्हाला दोनदा डिफरन्शिएट करायला लागतं आणि म्हणून वाईल डिफरन्शिएट द फंक्शन गेट्स व्हेरी डिफिकल्ट. ओके, टू डिफरन्शिएट फॉर सेकंड टाईम. म्हणून आपण इथे युलर्स थेरम वापरतो. ओके, तर युलर्स थेरममध्ये आपण काय करतो? युलर्स थेरममध्ये आपण पहिलं चेक करतो की दिलेलं फंक्शन होमोजिनियस आहे का. ओके, तर या केसमध्ये तुमचं फंक्शन काय आहे? यू इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. ओके, क्लिअरली हे जे आतलं फंक्शन आहे टॅन इनवर्सच्या आतलं ते क्लिअरली होमोजिनियस आहे कारण त्याचं न्यूमरेटर म्हणजे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब आहे. दोन्ही टर्म्सची डिग्री सेम आहे आणि डिग्री आहे 3, म्हणून न्यूमरेटरची डिग्री झाली 3, डिनॉमिनेटरची डिग्री झाली 1. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बोथ आर होमोजिनियस फंक्शन्स. ओके, विथ डिफरंट डिग्रीज. तर जेव्हा सबट्रॅक्शन घ्याल तुम्ही त्यावेळी तुम्हाला रेशोची डिग्री मिळते. बरोबर, म्हणजे हा जो कंप्लीट रेशो आहे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स प्लस वाय याची डिग्री किती होईल? न्यूमरेटरची डिग्री मायनस डिनॉमिनेटरची डिग्री म्हणजे 3 minus 1 2. बरोबर, आता ही जी डिग्री 2 आहे ती आतल्या फंक्शनची आहे. बरोबर, आतलं फंक्शन जर नॉन झिरो डिग्रीचं असेल तर तुम्ही तो टी स्क्वेअर जो आहे तो तुम्ही बाहेर नाही घेऊ शकत किंवा ती डिग्री जी आहे ती तुम्ही टॅन इनवर्सला नाही देऊ शकत. बरोबर, प्रॉब्लेम काय येतो? टॅन इनवर्स हा प्रॉब्लेम येतो. बरोबर, मग टॅन इनवर्सला रिमूव्ह करायचं असेल तर काय करू शकतो आपण? दोन्हीकडे टॅन अप्लाय करू शकतो. सो अप्लाइंग टॅन ऑन बोथ साइड्स यू विल गेट टॅन यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. सो टॅन यू इज इक्वल टू टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल आउट होतील. उरलं काय? एक्स क्यूब प्लस वाय क्यूब divided by x plus y. Now we know that this is right hand side is homogeneous function of degree 2. Hence f of u here is tan u, which is homogeneous function. Homogeneous function of degree 2. Homogeneous function of degree 2. So because of f of u is homogeneous function, so we can now apply the Euler's theorem. Okay, so by Euler's theorem actually we are not using Euler's theorem, we are using deduction. Okay, so by Euler's theorem x times del u by del x plus y times del u by del y is equal to n times f of u divided by f dash u.
So it is equal to, what is the degree? N is the degree of the function. Degree is 2. So 2 times f of u is tan u, and the derivative of tan u is sec square u. Okay, so it is equal to 2 times tan u can be written as sin u by cos u, and sec square u can be written as 1 by cos square u. Okay, so it is equal to 2 times sin u by cos u multiplied by डिनॉमिनेटर जर एखादा रेशो असेल तर तुम्ही सेम डिव्हिजन कशी लिहू शकता, बाय मल्टिप्लाइंग इट्स रेसिप्रोकल. ओके, सो 1 बाय कॉस स्क्वेअर यू जो आहे त्याचं उलटं होईल आणि इथे येईल कॉस स्क्वेअर यू. बरोबर, कॉस यू कॅन्सल होईल. सो 2 टाइम्स साइन यू इंटू कॉस यू विच इज इक्वल टू साइन ऑफ 2u. यूज द डबल एंगल फॉर्म्युला. 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन ऑफ 2 थीटा. ओके, सो दिस इज युअर जी ऑफ यू. जी ऑफ यू म्हणजे काय? एन टाइम्स एफ ऑफ यू डिवायडेड बाय एफ डॅश यू. तर याची व्हॅल्यू काय मिळाली? साइन ऑफ 2u. नाउ बाय युलर्स डिडक्शन, एक्स स्क्वेअर यू एक्स एक्स प्लस 2xy यू एक्स वाय प्लस वाई स्क्वेअर यू वाय वाय इज इक्वल टू g of u into g dash u minus 1. So it is equal to g of u is sin 2u. So derivative of sin 2u is sin चं डेरिव्हेटिव्ह cos 2u आणि 2u चं डेरिव्हेटिव्ह 2 म्हणजे 2 cos 2u minus 1. So it is equal to sin 2u into bracket 2 times, use the formula for cos 2u. The formula is cos 2u is equal to 1 minus 2 sin square u. Use this formula and write down the answer. 2 times 1 minus 2 sin square u minus 1. Simplify this. Sin 2u into bracket 2 into 1 2 minus 2 into 2 4 sin square u. एक तरी टर्म आता मिळालेली आपल्याला. बरोबर, minus 1. So 2 minus 1 is plus 1. So sin 2u multiplied by 2 minus 1 is plus 1 minus 4 sin square u as it is. So this is what we have to prove. This is your RHS in the problem. Okay, so Euler's theorem मध्ये प्रूव्ह दॅट वाले जरी प्रॉब्लेम आले किंवा डायरेक्ट बाय थिअरम जरी तुम्हाला प्रॉब्लेम विचारला तरी सेम गोष्टी तुम्हाला अप्लाय करायची. बरोबर, आधी चेक करायचं आहे वेदर यू इज होमोजिनियस फंक्शन ऑर नॉट. इफ यू इज नॉट होमोजिनियस देन यू हॅव टू मूव्ह टुवर्ड्स सम फंक्शन ऑफ यू विच इज होमोजिनियस. ओके, आणि ते फंक्शन कसं मिळतं तर जो प्रॉब्लेम आहे तो रिमूव्ह करायचा. लॉग असेल तर एक्सपोनेन्शियल घ्यायचं, टॅन इनवर्स असेल तर टॅन घ्यायचं आणि तसंच कंटिन्यू करायचं. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम इज, so here u is equal to cosec inverse under root x raised to 1 by 2 plus y raised to 1 by 2 divided by x raised to 1 by 3 plus y raised to 1 3. आता हे जे फंक्शन आहे हे अंडर रूट आहे. बरोबर, आणि कोसेक इन्व्हर्सच्या आतमध्ये ते फंक्शन आहे. न्यूमरेटर जर तुम्ही बघितलं तर न्यूमरेटरची डिग्री आहे 1 by 2, डिनॉमिनेटरची डिग्री आहे 1 by 3, त्या रेशोची डिग्री आहे 1 by 2 minus 1 by 3 आणि रेस टू 1 by 2 आहे. बरोबर, सो टोटल फंक्शन जे कोसेक इन्व्हर्सच्या आतमध्ये त्याची डिग्री काय होईल? इट विल बी, ओके, लेट अस फर्स्टली रिमूव्ह दॅट कोसेक इन्व्हर्स. कोसेक इन्व्हर्स रिमूव्ह करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? दोन्ही साईडला कोसेक अप्लाय करावं लागेल. सो एफ ऑफ यू इज इक्वल टू कोसेक यू इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स आणि कोसेक एकमेकांचे इन्व्हर्सेस आहेत. सो कॅन्सल आउट होईल. फक्त काय उरेल? अंडर रूट x raised to 1 by 2 plus y raised to 1 by 2 divided by x raised to 1 by 3 plus y raised to 1 by 3. So f of u is now homogeneous function. cosec u हे homogeneous function आहे
त्याची डिग्री किती आहे, तर आधी आपण आतल्या रेशोची डिग्री बघूयात. जो रेशो मी ब्ल्यूने डिनोट करते, याची डिग्री येईल 1/2 - 1/3 दॅट इज इक्वल टू 3 - 2/6 दॅट इज इक्वल टू 1/6. म्हणजे रूटच्या आतमध्ये जे रेशो फंक्शन आहे त्याची डिग्री 1/6 आहे आणि रेस टू 1/2 आहे, बरोबर. म्हणजे डिग्री जी आहे ती रेस टू 1/2 असेल किंवा nth रूट असेल तर तुम्हाला 1/n ने आतल्या फंक्शनच्या डिग्रीला मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे 1/6ला 1/2 ने मल्टिप्लाय होईल, कारण आपण सेकंड रूट स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करतोय. सो काय येईल डिग्री तुमची 1/12. सो कोसेक यू is homogeneous function of degree 1/12. युजल मेथड जी आहे डिग्री फाइंड आउट करायची, जिथं आपण एक्सला TX ने रिप्लेस करतो आणि वायला TY ने रिप्लेस करतो. सेम मेथड तुम्ही यूज केली तरी सुद्धा चालणार आहे. ओके, इन दॅट केस ऑल्सो द डिग्री विल बी 1/12. सो कोसेक यू हे 1/12 डिग्रीचं फंक्शन आहे, होमोजिनियस फंक्शन आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याला युलर्स थेरम अप्लाय करायचं. सो बाय युलर्स थेरम x टाइम्स ux प्लस y टाइम्स uy इज इक्वल टू n टाइम्स f ऑफ u डिवायडेड बाय f डॅश u. f ऑफ u ची व्हॅल्यू आहे कोसेक u, n ची व्हॅल्यू आहे 1/12. सो 1/12 इंटू कोसेक u डिवायडेड बाय डेरिवेटिव्ह ऑफ कोसेक u. व्हॉट इज इट? इट इज मायनस कोसेक u इंटू कॉट u. ओके, सो कोसेक यू कॅन्सल आउट होईल. इट इज इक्वल टू 1/12 इंटू मायनस 1/cot u दॅट इज मायनस 1/12 tan u. So this is the value of g of u. Okay, g of u is n times f of u divided by f dash u. ठीक आहे. सो तुम्हाला g of u मिळालेला आहे. तर आता x² uxx प्लस 2xy uxy प्लस y² uyy याची व्हॅल्यू काय येईल, g of u इंटू g dash u minus 1. So it is equal to g of u is 1/12 minus 1/12 tan u into bracket minus 1/12 is constant, it will remain as it is. Tan u is, okay, derivative of tan u is sec² u minus 1. So it is equal to, now हे जे राईट हँड साईड जी आहे ती तुमच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेली असते. ओके, त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचं की तुम्हाला काय यूज करायचं आहे. तर या प्रॉब्लेममधली जी राईट हँड साईड आहे, लेट मी इंडिकेट बाय येलो, ही जी राईट हँड साईड आहे याच्यामध्ये sec² कुठंच नाही दिसत आहे. ओके, मग म्हणजे काय, sec² जो आहे तो तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे सच दॅट sec² कन्वर्जन tan² मध्ये झालं पाहिजे. आणि असं फक्त एकदाच पॉसिबल आहे बाय युझिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी इन्व्हॉल्विंग tan² अँड sec². ओके, तर ती आयडेंटिटी आपण वापरणार आहे. आपल्याला माहिती आहे 1 + tan² थीटा इज इक्वल टू sec² थीटा. म्हणजे sec²च्या ऐवजी आपण 1 + tan² थीटा तिथं टाकू शकतो, बरोबर. सो मायनस 1/12 tan u इंटू मायनस 1/12 sec² u इज 1 + tan² u minus 1. So it is equal to minus 1/12 tan u into bracket minus 1/12 minus 1/12 tan² u minus 1. So it is equal to, so minus 1/12 tan u into bracket minus 1/12 minus 1, that is minus 1/12 minus 1 minus 1/12 tan² u. ओके, थोडंसं रिअरेंज केलं. इट इज इक्वल टू मायनस 1/12, हा जो मायनस आहे ब्रॅकेटमधला तो आपण कॉमन घेऊयात. बाहेरचा मायनस
आणि आतमधला मायनस प्लस होऊन जाईल. आतमध्ये उरेल 1 + 12/12 + 1/12 tan square u. सो इट इज इक्वल टू -1/12 आणि -1 + 1/12 होईल. ओके, सो यू विल हॅव +1/12 tan u into bracket 13/12 + 1/12 tan square u, and this is your RHS. ओके, hence proved. ठीक आहे, तर ही तुमची RHS आहे जी तुम्हाला मिळवायची होती. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम इज if t is equal to sin of xy by x² + y² plus √x² + y² plus x²y divided by x + y. आता हे जे t हे फंक्शन आहे हे 3 वेगवेगळ्या फंक्शन्सची सम आहे, बरोबर. आणि या तिन्ही फंक्शन्सची डिग्री जर तुम्ही बघितली तर वेगवेगळी आहे. बघा, तर साइन ऑफ xy by x² + y² याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर xy आतला जो रेशो आहे, साईनच्या आतमधला जो रेशो आहे अँगलमधला, तर त्याच्यामध्ये xy ची डिग्री 2 आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये x² + y² हे फंक्शन आहे त्याची पण डिग्री 2 आहे. सो रेशोची डिग्री काय होईल, 2 - 2 म्हणजे 0. जर एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये दडलेल्या फंक्शनची डिग्री 0 असेल तर ते कम्प्लीट फंक्शन होमोजिनियस असतं विथ द डिग्री 0. सो इथं साइन ऑफ xy by x² + y² ची डिग्री पण 0च होईल आणि तो होमोजिनियस होईल, बरोबर. सो नाव दिस इज लिटल बिट डिफरंट प्रॉब्लेम. युलर्सचाच प्रॉब्लेम पण थोडासा वेगळा आहे. सो टी हे जे फंक्शन आहे याला आपल्याला कसं लिहिता येईल, 3 वेगवेगळ्या फंक्शन्सची ॲडिशन असं लिहिता येईल. वेअर u इज इक्वल टू साइन ऑफ xy by x² + y², v इज इक्वल टू √x² + y² and w is equal to x²y divided by x + y. ओके, आता u हे जे फंक्शन आहे याची डिग्री 0 आहे. आताच आपण बघितलं डिग्री ऑफ u इज इक्वल टू 0, कारण साईनच्या आतमधलं जो रेशो आहे त्याचीच डिग्री 0 आहे, बरोबर. फॉर v व्हॉट इज द डिग्री, फॉर v द डिग्री इज x² + y² ची डिग्री 2 आहे आणि रूट आहे, बरोबर. सो काय येणार, v ची डिग्री ऑफ v कायम लक्षात ठेवायचं, रेस टू असेल किंवा रूट असेल, nth रूट असेल कुठलाही, तर तुम्हाला कायम काय करायचं, 1/n ने मल्टिप्लाय करायचं आहे. किंवा पॉवर कुठलीही असेल, लेट इट बी r, तर त्या पॉवरने मल्टिप्लाय करायचं आहे आतल्या फंक्शनला, ब्रॅकेटमधल्या फंक्शनला, जेणेकरून तुम्हाला फायनल डिग्री मिळते त्या फंक्शनची, बरोबर. सो डिग्री ऑफ v इज इक्वल टू इनसाइड रूटच्या इनसाइड जे फंक्शन आहे त्याची डिग्री आहे 2 मल्टिप्लाइड बाय रूट आहे म्हणून 1/2. क्यूब रूट असतं तर 1/3 घेतलं असतं, nth रूट असतं तर 1/n घेतलं असतं. सो फायनली द डिग्री ऑफ v इज 1/2 × 2 इज 1. डिग्री ऑफ w इट इज इक्वल टू x²y ची डिग्री 3 आणि डिनॉमिनेटरची डिग्री 1. ओके, सो 3 - 1 इज 2. तर असे हे 3 वेगवेगळ्या डिग्रीचे फंक्शन्स आहेत, होमोजिनियस फंक्शन्स. तर इथं समजून घ्यायचं आहे तुम्हाला, काढायला काय सांगितलेलं आहे, x टाइम्स ∂t/∂x प्लस y टाइम्स ∂t/∂y. म्हणजेच तुम्हाला काय काढायला सांगितलं आहे, x प्लस y आता समजून घ्यायचं, tx म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू x. टी म्हणजे या तिघांची ॲडिशन आहे, म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x पण या तिघांच्या डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सची ॲडिशन असेल, बरोबर. म्हणजे काय यायला पाहिजे, x × ux प्लस vx प्लस wx प्लस y × uy प्लस vy प्लस wy. टर्म्स कलेक्ट केल्या तर काय होईल, u वाल्या सगळ्या टर्म्स कलेक्ट करायच्या, v वाल्या सगळ्या टर्म्स कलेक्ट करायच्या आणि w वाल्या सगळ्या टर्म्स कलेक्ट करायच्या. तर काय मिळेल, xux प्लस yuy ही पहिली टर्म मिळेल. दुसरी टर्म मिळेल xvx प्लस yvy आणि तिसरी टर्म मिळेल xwx प्लस ywy. ओके, नाव बाय युलर्स थेरम, सिन्स u इज होमोजिनियस फंक्शन, होमोजिनियस असेल तर डायरेक्ट x × ux प्लस y × uy ची व्हॅल्यू येते डिग्री × u. सो व्हॉट इज द डिग्री, डिग्री इज 0. सो 0u प्लस इथं काय येईल, v ची डिग्री काय आहे 1. सो 1v प्लस 2 टाइम्स w. सो द फायनल आन्सर इज
√x² + y², v is √x² + y² plus 2 times x² y divided by x plus y. This is your final solution. Without differentiating, we can calculate the sum of derivative terms, differentiation terms by using Euler's theorem. ओके, तर असे काही एक्झाम्पल्स आहेत. अजून 2 एक्झाम्पल्स आहेत, पण मला वाटतं ते 2 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर त्याच्यामध्ये पण डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जे मुलं एक्झामला अपियर होत आहेत आता, त्यांनी हे प्रॉब्लेम्स खूप व्यवस्थित सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करा, कारण 100% युलर्सवरती प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, थँक्यू.